कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अते इथं ना मुलगी एक राहती, हिच्याकडे सगळं काजळ बिजळ असं इथे विचार। तुमच्याकडे आहे का ह्याला मॅचिंग असं काही गळ्यातलं कानातलं बांगडिया? अच्छा बरोबर बसते। तिथे गेल्यावरती मला सगळं मिळालं, छान बांगड्या मिळाल्या, गळ्यातलं मिळालं, लिपस्टिक सुद्धा मिळाली आणि खूप प्रेमाने दिलं मला सगळं ते। आजी मला तयारी करायला सामान पाहिजे, साडी। तुला नाही साडी नेसता येत? मला येईल, मी करेन। नेसता येत तुला, ड्रेस घालता येतो। राहू द्या मग, चालेल चालेल, थँक्यू। अते मला फक्त साडी हवी आहे, साडी आणि ब्लाऊज, कारण माझ्याकडे तेवढंच नाहीये। साडी आहे बाई, तुझ्या पसंत आहे का? बस टेन्शन गेलं, साडी भेटली आता। एवढे स्वीट गावाकडची लोक, मला खूप काही मेहनत घ्यायलाच नाही लागली, ते इतके छान होते ना, मी त्यांना रिक्वेस्ट केले ना इन्स्टंटली देत होते। मी आणून देते तुम्हाला, माझं झालं की चांगले जिंकून आणि हा ह्या वाला जातील मला वाटतं ना। ठुशी आहे तुमच्याकडे? ठुशी आई बघा, ही ठुशी आहे ना, ही पण चालेल। हा काकीने मला दागिने दिले, तर तुमच्याकडे काय असेल तर द्या ना प्लीज। हो हाय बाई, मला तांदूळ नीट करायच्या मग घेते। हा पुढे जाऊन जेवण बनवायचंय, तयारी करायचे, खूप काम होतं आणि त्याच्यावरनं मान दुखत होती आणि त्याच्यावरनं ह्यांना तांदूळ साफ करून घ्यायचे। ह्याच्या पुढे जर नाही मिळालं ना तर मी चालली घरी आणि मला आराम करायचा। हे झालं ह्याच्या टाकत्या, नीट केलंय का बघा? त्या केलंय केलंय, एवढा भरोसा आहे। ही नथ, थँक्यू। ही बांगड्या पण ते स्वीट होते आणि ते बोलले की ठीक आहे चलतं, एवढं केलं ना, आणि त्यांनी मला सगळे दागिने दिले। साडी हवी आहे मला। पवनला बरोबर कुठे पोरी राहतात गावात, कोणत्या पोरी काजळ लावतात, कोणती पोरगी लिपस्टिक लावते, हे त्याला बरोबर माहिती होतं। सेफ्टी पिन पण मिळाली आहे आणि काजळ पण मिळाले मला इथनं। 2 आजी बसले होत्या तिकडे, मी त्यांना विचारलं, आजी प्लीज तुमच्याकडे साडी आहे का? साडी देते, पण मला जरा थोडस काम करू लाग। काय काय लसूण सोडू लाग, माझं काम करू लाग। दे, आमचं टास्क आहे, टास्क साठी करीन मी काय पण। शिकवते आम्हाला काय वाय, जरा थोडस काय इंग्लिश मध्ये। काय तुमचं नाव काय? फुला। फुला? हा, मग तुम्ही बोला माय नेम इज फुला। फुला, माय नेम इज फुला। एवढं इझिली बोलले तुम्ही? त्यांना महिना गेला शिकायला। बघ जरा, आता बोला आय लाईक रेवती। हा, एक नंबर। तुम्ही शिकवा की मला आता काहीतरी। ह्याला जर मला ओरडायचं असेल तर कसं ओरडू? गब्बस मुर्द्या म्हणाव। गब्बस मुर्द्या? हा, मुंडाशी म्हण की। कसं म्हणली? गब्बस मुंडाशी असं मुंडाशा। मुंड काय नाही बोलायला तुला यायचं? मुंडशा, त्याचा अर्थ काय? म्हणजे अगं खावल्यागत, त्याला रागावल्यागत। मुंडशा गब्बस। तसं त्या माणसांना शिकवलं म्हणून माझ्याकडे हाय पैसे वेळ यू नको रे गब्बस ना। थँक्यू सो मच आजी, थँक्यू थँक्यू, बाय 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 बाय। आता झाले का तुझे हो, कपडे झाले? सगळं भेटलं, आता मला नकोय काय। आता मी पहिलं जाते आणि जेवण बनवायला लागतं ना, तो खूप उशीर होईल। तयार होती। आमचा मिनी टास्क कंप्लीट झालाय, आमचा आता मिनी टास्क झालाय, आता महा टास्क बाकी आहे आणि ते महा टास्क होणार आहे एकदम। अरे बाबा थांब, आम्हाला जरा घरापर्यंत सोडा, आमचा टास्क आहे। आमचं सामान गोळा करून झालं सगळं आणि आम्ही बैलगाडीवर बसून घरी आलो, पण आता त्याच्याहून डिफिकल्ट टास्क बाकी होता आणि खूप मोठा टास्क होता तो 10 माणसांचं जेवण बनवायचं। हाय काकू। मी थेट गेले किचन मध्ये आणि किचन बघितल्यानंतर मला थोडंसं सफोगेट होत आहे असं वाटत होतं आणि देन मी विजयच्या आईला सगळं विचारलं की काय 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 करायचं वगैरे, त्यांनी सगळं सांगितलं। गॅस कुठे आपल्याकडे? गॅस नाही। गॅस नाहीये? नाही। मग कशावरती बनवायचं? चुलीवर बनवायचं।
चुलीवरती बनवायचंय? हो, आम्ही चुलीवरच बनवतो. हा संपूर्ण स्वयंपाक मला चुलीवर करायचा. थोडासा विचार केला, मग स्वतःला मोटिवेट केलं. अनुश्री, टास्क आहे, थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे, करून टाक. पेटले. नीट 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 मग जास्त जोरात. नीट म्हणजे कसं ते सांग मला, काय माहिती असं जरा, नीट म्हणजे असं जरा. काय. सरक. पवन, तुला मला फक्त सांगायचंय, तुला हे सगळं करायचं नाहीये. बघ आता झालं बघ आणि चांगलं. तोंडवाकडी नाही करायची. मी विचारल्यावरती, आता मी विचारलं तर तेव्हा तोंडवाकडी नाही करायची. नीट ठेव नीट ठेव म्हणजे मी काय रोज चुलीवरती नाही स्वयंपाक करत. मी बी सांगतोय नीट. हा मग अरे नीट म्हणजे मला सांग ना की हे लाकूड असं ठेव, हे लाकूड असं ठेव. मला कसं कळणार नीट म्हणजे काय. पवन माझ्याशी भांडत होता, त्याची माझं अजून डोकं फिरलं की मला झालं की मला किती त्रास होतोय ऑलरेडी, त्यात तू ना मला माझ्या डोक्याचं दही करू नकोस. तुला मी पहिले बी सांगितले का माझ्यासोबत प्रेमात बोल, मी प्रेमाने बोलून तुझ्या. नाही, माझ्यासोबत जर काम करायचं असेल तर मला व्यवस्थितच इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतील, नाही तर माझा आवाज चढणार. एवढं लक्षात ठेव. माझा बी आवाज कमी नाही लागला. मग खड्ड्यात गेला माझा बी आवाज चढणार. खड्ड्यात गेला टास्क. मग मला काही घेणं देणं नाही. मग एवढं गरम वातावरण होतं ना, गरमागरमी होणारच होती तिथे. कारण मला काय होतं माहित नाही, गरमीत माझी पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते. आधी बटाटा काप, टोमॅटो काप आणि डाळ शिजत घाल. खूप टमाटर इकडे आहे. डिश तिथे बटाट, विळी आते. सुरी सुरी नाही आमच्याकडे, विळीची सुरी नाही आम्ही कापत, आम्हाला नाही सुरीने कापायला. पण ह्याच्यावर मला नाही हेच कापता. हळूहळू काप ना. सुरी तर सगळ्यांकडे असते ना यार, गाव असू दे किंवा काही असू दे, सुरी तर असली पाहिजे ना. पण ते पण नव्हतं. कापू हा, सुरीपेक्षाही हलकं उलट, पटापटा होणार तुला जसं पाहिजे तसं. खोबरं कापायचं होतं बरं का. आणि मला प्रश्न पडला की सुरी का नाहीये त्या घरामध्ये. नाईफ असती ना तर मी 0 मिनिटात कापलं असतं खोबरं, पण तिथे असं काहीतरी विळीसारखं होतं. लागलो नाही, भीती वाटते मला ते लागण्याची. जमलं म्हणतात. नीट झोल पटापटावर. तसं फटाफट आवाज समजला ना. असं असं करून नका मला कशाला नको दिले, शिकू. नका कशाला दिले, दात कचरायला हे करायला का. नीट कर चल पटापटावर. रामा, आवर. मी इकडे टास्क मेन लीड मी आहे, समजलं ना. हा, आज गुरु मी तुझा. आमच्यात कसं सहन करतात चुलीवर जेवण करताना. अरे तुमचं आमचं करू नको. मेन म्हणजे तुझ्या घरच्यांना सवय आहे चुलीवरती जेवण बनवायची. मी उभ्या आयुष्यात मी चूल माझ्या घरात कधी बघितली पण नाहीये. मग मला कसं जमणार. त्यातल्या त्यात मी प्रयत्न करते ना ब्रो, तुझ्यासाठी मी प्रयत्न करतेय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.